नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये इथील जे पूर्वीचे जे माजी आमदार होते कल्याण काळे, हे आज खासदार म्हणून याच लोकसभा मतदारसंघात निवडून गेलेले आहेत आणि सध्याचे रनिंग आमदार हरिभाऊ बागडे हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. तर लोकांना किंवा मतदारांना या मतदारसंघात काय अपेक्षित आहे, कोण आमदार होऊ शकतो आणि काय परिस्थिती असू शकते या मतदारसंघाची, आपण मतदारांकडून जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, काय वाटतं कोण होईल आमदार? काँग्रेसचा माणूस होईल. कोण? नाव नाही असं ते नाव म्हणजे हरिभाऊ बागडे होत नाही. कल्याण काळ्या जागेवर माणूस. तुम्हाला काय वाटतं बाबा? इथं काय चाललं आता महाराष्ट्रामध्ये दलित मुस्लिम फॅक्ट चालू आहे. त्याच्यामुळं काँग्रेसचं कोणी ना कोणी निवडून येते. योगेश का काय सुहास ते राहणार बरं का, त्याच्यावर मात्र तरी फरक होतं, बाकीचं काही नाही. दलित मुस्लिम मत तिकडे जातील. भाजपकडून कोण होऊ शकतं आमदार जर भाजपनं तिकीट दिलं तर? भाजपकडून आता ते अनुराधा पण आहे, पठाडे, त्याच्यात रसिकेच होईल. त्याच्यात माणूस जुना म्हणलं म्हणजे तोच आहे बागडे. हे पोर आहे समजा चिकूर का हो. पण आता या तुम्ही जे नावं सांगितले यांच्यापैकी सगळ्यात कॅपेबल कोण आहे, जसं की ज्यांनी विकास कामं भरपूर केलेले आहेत किंवा काहीतरी असं डेव्हलपमेंट? आता विजय अवताडे साहेब आहेत, पठाडे साहेब आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त बागडे नाही. कोण व्यवस्थित असतो? माझं म्हणणं काय आहे, बागड्यानं सुद्धा काम केलं, काळ्यानं सुद्धा काम केलं, पण मधी मधी घटनेच्या याच्यामुळं काय झालं, इफेक्ट झाला लोकांना. त्याच्यामुळे भाजपला दुरावले लोक. तिथं भाजप चांगलं होतं असलं भाग नाहीये, पण त्याच्यामुळे दुरावले आणि त्याच्यामुळे हे लोक इकडे गेले इतर पक्षाकडे. तुम्हाला काय वाटतं बाबा, काय कोण होईल आमदार आमच्या मतदारसंघामध्ये? काही बी झालं या ना, तर बीजेपीचाच माणूस आमदार होणार आमच्या फुलंब्री सर्कल मध्ये. फक्त आता ही जर जाती आता जर नाही झाली तर बीजेपीचाच आमदार होणार. कोण बीजेपी कडे कोण चेहरा आहे असा की जो आमदार होऊ शकतो? 4 लोक आहे. नाही, यांच्यात पण उजवा असू शकतं ना कोणी. उजवा तर पठाडे साहेब थोडस, कसं? पठाडे थोडेसे आता मार्केटमध्ये त्याचं होऊ शकतं. त्यांचं काय असं काम आहे? नाही, जाहीर होत नाही कामाची मग चौघाची कोणाची एवढ्याची पक्की नाही. फक्त चेहरे, नवीन चेहरा जर टाकला तर पठाड्याचा नंबर लागू शकतो बा, असं आमदार होऊ शकतो. आमदार होऊ शकतो. अच्छा, हे तुमच्या ह्या सर्कल मध्ये आमचं फुलंब्री सर्कल काय संघटन चांगलं आहे. थोडं फिरते, थोडं वागणुकीचा त्याचा सगळ्यावर असा प्रभाव त्याच्यावाला. अच्छा, त्याच्यामुळे म्हणून राहिलो आपण, दुसरं काही नाही. तर मग तसं अनुराधाबाई बी ती बी रेकॉर्ड मध्ये चांगली आहे, तिथं बी होऊ शकतं तिकीट. काम द्यायचे भरपूर काम आहे, मार्केट कमिटीचे जे काम आहे ना. आता काँग्रेसकडून कोण येईन उमेदवार? विश्वास अवताडे. त्यांचं काय काम आहे या मतदारसंघात? काम काय ह्याच्यावरच चालू आहे. वडिलाच काम आहे त्याच्या आज्याचं. केशवराव कधी होते त्यांचे आजी आमदार? 10 वर्ष. त्याने तळे त्यावेळेस काम केले, त्याने ग्रामीण भागात जी बी येत नव्हती त्यावेळेस त्याने थोडंफार हेल्प केली. त्याच्यामुळे असं होईल. ते त्याचा मुलगा चांगला आहे विलासबाग. एकंदरीत येणारी निवडणूक ही दोन्ही पक्षांना समसमान जाईल असंही वाटतंय, परंतु उमेदवार कोण येईल यानंतरच या निवडणुकीचं खरं चित्र आपल्या समोर येईल. तर आपण पुढील गावामध्ये जाऊन याचा अजून आढावा घेऊया. काय वाटतं कोण होईल फुलंब्रीचा आमदार? फुलंब्रीचा आमदार आता काय सांगतात सध्या, आता काय तरी कोणत्या पक्षाचा होईल? पक्षात आता पहिलं बीजेपीच होता, तर आता काय आता सांगता येत नाही असं विषय. आता मतदान आहे, पब्लिक आहे. आता इकडे दानवे निवडून येणार होता तर हे आला काळे साहेब आले. असं लोकांची एकच असतं भावना आहे. तर सध्याच्या वेळेस ते उभे राहतील त्यावेळेस मग समजत खुद काय आहे अडचण. तरी आता कसं आहे, काळे साहेब उमेदवार नाही दोन्ही पक्षातला का ते आता चव्हाणचं ना, अनुराधा चव्हाण. अच्छा, भाजपकडून असं. आणि काँग्रेसकडून ते विलासराव बापूच परवेल ना. बापू हलक तो आमदार टक्कर देईल का तो भाजपला? काय सांगा, टक्कर नाही देऊ शकत. तिकीट याची विचार जे आहे ना, सुहास भाऊची आहे, पुन्हा पठाडीची. पण ती पार्टीची हिशोबाने तर तिकीट कोण देतं त्याला काय माहिती. आता त्याच्यावर अवलंबून आहे ते. सुहास भाऊची काम आहे. पठाडे बी उभं राहिलं तर ते येऊ शकतो समजा. कसं काय? मग पठाडे येऊ शकतो ना कामाच्या हिशोबानं. जिकडे तिकडे त्याचे काम आहे ना, लाईन मिळून जाते इकडे. काम चांगलं आहे. येतो इकडे चक्राला. आता मधंतरी आला होता, चक्कर मारतो इकडे तुम्ही. अच्छा, पठाडे येतो ना. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं दादा, कोण होईल आमदार? मला वाटतं पठाडे किंवा आपला या हर्सुलचा कोण आहे ते विजू अवताडे. एकनाथ शिंदेच्या कामावर काय वाटतं तुम्हाला? एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे. परत मुख्यमंत्री कसं पाहिजे? देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवारचा माणूस किंवा काँग्रेसचा एखादा? एकनाथ शिंदे बी ठीक आहे, काम करणार आहे. तो बी काम करतो तो बी. अच्छा, हा.
ते आता जे योजना आणली लाडकी बहीण हे. हा हा नाही चांगलं वाटतं आता ते लोक खुश आहे ना. 2 महिन्यासाठीच वाढते. नाही ती किती महिन्याची असो पण सध्या तर आता ते त्यांचं काही काम होईपर्यंत पण आणली ना त्यानं. तो आता हे बरेचसे काम करतो सवलती असं त्याच ती लाडकी योजना आणली 2 महिने होईना ते पैसे मिळणारच आहे ना. 2-3 हजार रुपये खेळत नाही 2-4 हजार रुपये नंतर पण तुम्ही पण समजा शेवटी तर ते आता आहेच ना चालू. आणली ना काही ना काही. आणलं काही कामं चांगली त्याची मी म्हणा. बाकी विरोधी पार्टीतले लोकांबद्दल काय वाटतं? शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस. विरोध पक्ष नेत्याचे काय ते आता त्यांच्या कामाचे विरोध होतच असतो कामामध्ये. मग ते पण तरी बी ते तिघांपैकी होऊ शकते परत काँग्रेसची सत्ता किंवा कोणाच सत्ता येईल महाराष्ट्रात? महाराष्ट्रात तर सध्या काही सांगता येत नाही आपलं सध्या तर काही सांगता यायचं नाही. हे हाके, मनोज जरांगे यांचा काही फरक पडत? जारंग्याचा फरक पडू शकतो. कसं? हा मग आता थोडस मतदानाला होऊ शकतं ना असं. आता नेते सगळे मराठा समाजाचे आहे ना उभे हा राहतात. तर उभे राहणार तर मग ते फरक पडू शकतो ना. काय वाटतं कोण होईल आमदार फुलंब्रीचा यावेळेस? काय आता काय माहिती आता कोण होतं काय होतं. तरी आता दिसते ना माणसं. काळे साहेब तर नाही मतदारसंघात, आता ते खासदार झाले. हा आता कोण होईल आमदार? आमच्याकडे अजून सध्या तेवढं चर्चा नाही पण ही होत चालू का अच्छा, कोणत्या पक्षाचा आमदार होईल? होईना आता ते कोणते तरी नाही नाही, कसं तेच कळलं ते. मग कोणत्या तरी एका पक्षाचं होईल पाहायला पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचा? आता कोणता पक्ष आला तर शेतकऱ्याला काही देत नाही गड्या आहे का नाही. बरोबर. देतो काही शेतकऱ्याला काहीच नाही. ते काय नुसतं मत घ्या पुरतं चालू राहतं. आमचं हे करायचं टंप करायचं पण शेतकऱ्याचे कोणीच लक्ष देत नाही. ते जरांगे जे करू आला तिथं चांगली गोष्ट करू आला ना. ते चालेल का फॅक्टर? मग चालायला पाहिजे ना. चालन का म्हणजे चालणारच देऊन तेच काही हे थोडंसं- जरांगेंनी उमेदवार दिला हा. तर येऊ शकतो का निवडून तुमच्या मतदारसंघात? आणि मग बाकी समाजाचे लोक मतदान करतील का? सगळे एक आहे. बाकी अदर समाज सगळे आता आमचं गाव हे आता सगळं मराठीचं आहे. आम्हाला वंजरी पण आम्ही आमच्यात आज मी जर मिळवलो कुणाला सोडून खात नाही. अच्छा अच्छा, भांडणं नाही तुमच्या? भांडणं नाही, एकदम भावासारखी राहतो आम्ही. अच्छा अच्छा, काही वाद नाही समजा? कुठंच वाद नाही त्याच्यात. ते चॅनलवर हे ते तसं काही नाही. नाही तसं काहीच नाहीये. आणि मग जर कोण नाही येऊ शकत. मग तुम्हाला काय वाटत नाही का मग याचे भाजप तुम्हाला साथ देऊ शकते का काँग्रेस देऊ शकते? भाजप काही करीत नाही, काँग्रेस काही करीत नाही. त्याच्या फक्त मतापुरते हे द्यायला खुर्च्यासाठी भांडण आहे त्याशी, दुसरं काय आईश नाही. शेतकऱ्याला काही घेणं देणं नाही त्याला खुर्ची भेटली गंजर.